मुसळधार पावसानं महाराष्ट्राला चांगलंच झोडपून काढलंय। जवळपास 68 लाख हेक्टर जमीन पावसानं पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे। तरीही शेतकऱ्यांना सरकारकडून योग्य ती मदत मिळालेली नाही। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आलं। आजपर्यंत सरकारनं फक्त आश्वासनं दिली आहेत। दिवाळीपर्यंत सरकारकडून योग्य ती मदत मिळावी अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली होती, मात्र कोणतीही मदत सरकारनं केली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करायला लावणाऱ्या सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला। सर्व महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अति पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल सरकार नुसतं आश्वासन देत आहे, कुठल्याही प्रकारचे निर्णय ठोस दिलेले नाही आहे। विदर्भ मराठवाड्यामध्ये तर प्रचंड मोठं तोटा होऊनसुद्धा तिथं कुठल्याही प्रकारचं त्वरित त्यांच्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये एकही रुपया मिळालेला नाही आहे। आणि डिक्लेअर केलेले आम्ही एवढे केले तेवढे केले, 32,000 कोटी केले, 13,000 कोटी केले, पण त्यातले 13 रुपये सगळं लोकांच्यामध्ये मिळालेले नाही आहे। दिवाळीच्या आधी मिळणं मागणी आम्ही केली होती, पण दिवाळीच्या आधी नाही मिळालं। ही काळी दिवाळी साजरी या शेतकऱ्यांना करायला देत आहे, म्हणून आज आम्ही मूक मोर्चा आणि काळी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्याला भाग पाडणार या सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आज निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहे। आणि हे सर्व जिल्ह्यामध्ये, राज्याच्या सर्व जिल्ह्यात, सर्व तालुक्यामध्ये, तहसीलदारच्या वयामध्ये सर्व आमचे कार्यकर्ते आणखी ते प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना देणार आहेत। आणि सगळ्या राज्यभर हा सर्वात मोठा हे काळा दिन आणि काळा दिवाळी असं साजरी करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो। या मूक आंदोलनात शेतकऱ्यांची वेशभूषा साकारलेल्या पक्षाचा एक पदाधिकाऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष RK पवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, शहर सरचिटणीस सुनील देसाई, बाजीराव खाडे, रोहित पाटील, पद्मजा तिवले, अश्विनी माने, निरंजन जाधव, तुषार गुरव, निकिता माने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते।